असं काढायचं. आई मला झोपडी आपल्याला मस्त मिळाली नाही? हो देते देते देते. काय बरं मला ना पूर्वीचे दिवस आठवले पाय. आपण असं काही काय झोपडीमध्ये राहिलो होतं नाही का? मग तुमचा बिझनेस वाढला तेव्हा आलो मोठ्या घरात. खरंय कविता, माणसानं आपला भूतकाळ विसरू नये. म्हणजे माणसाचे पाय कसे जमिनीवर राहतात, नाही तर आपला गुरु पा पंख फुटले आकाशात उडायला लागला. अरे बाबा हवेत उडतात. अबे तू चुप राह ना बे, अभ्यास कर ना आपला. राधिका पाय बरं तो फोन वाजून राहिला, घे पटपट. हो 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 ठीक आहे ठीक आहे, खाऊन घे आधी, खाऊन घे खाऊन घे खाऊन घे. बाई आनंद भाऊजींचा फोन आहे. हॅलो हा बोला आनंद भाऊजी. अरे वा 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 वहिनी, हे काय मस्त शोधून काढलाय तुम्ही. काय ते ते काय म्हणतात ते काय ते 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 देवाजवळ असतं ते. आशीर्वाद नाही नाही आशीर्वाद नाही, ते ते नाही का ओढला जातो. आणि तो मराठीतला ओढला जातो, तू गुजराती मी चादर ओढवणार नाही, ओढला जातो तो. काय काय ओढलं जातं? तो 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 नाही का तो तो लागला की माणूस मरतो. कोण माणूस मारतो? आनंद भाऊजी काय बोलून राहिले तुम्ही? कोणता काय वहिनी, ते ते असे 10 रावण 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 बिचारा कसा मेला होता? रामाच्या बाणानी. रामबाण? काय सॉलिड रामबाण उपाय काढलाय तुम्ही. वा 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 वहिनी, आता मज्जा येणार. मला सांगितलं सगळं रघुनी. आता बघायचं गुरु काय करणार, आपण गंमत करूया. आणि वहिनी एक लक्षात घ्या, आता एक क्लायंट येणार आहे ऑफिस मध्ये गुरुला भेटायला. हो का? त्याला तुम्ही हे जे सगळं केलंय ना ते कळलं पाहिजे. बर पण त्यांना कसं ओळखीन मी? हो वहिनी, तो येणार ना गाडी घेऊन. तो तुम्हाला बघा बघा बघा, ती 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 गाडी आली बघा. ही का ही का? बर बर बर, कुठे जायचंय? ऍक्टो लाईफचं ऑफिस एका समोर तर आहे ना. ते का? अच्छा अच्छा. गुरुला सुभेदार? अहो हेच तर नाव लिहिणार ना. त्यांचं नाव इथे? मी त्यांची बायको. पण तुमचं नाव काय? सौ राधिका गुरुनाथ सुभेदार. हो का? तुम्ही त्यांना ओळखता का? अहो मग आतमध्ये या ना. या चहा मांडते तुमच्यासाठी. आई चहा घ्या. नाही 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 नाही, नो थँक्स. हे यांना ओळखतात. ठीक आहे चहा मांडते ना तुम्ही. या ना साहेब. अहो साहेब थांबा ना. साहेब थांबा ना. वापस जा तेव्हा परत या. राधिका, अगं राधिका, माय जरा जास्त होत आहे ना. हाव काय? तिथं काम. तू चल बाई, तो पेटवतो गुरुची लंका. चल. ते जरा अति होत आहे राधिका. आणि तुम्ही केलं ते अति नव्हतं का? नाही आता आम्ही इथे राहायला आलो म्हणून तुमचा सगळ्यांसमोर अपमान होऊन राहिला. मग माझं काय? मी ऑफिस मध्ये आले होते तेव्हा तुम्ही सगळ्या ऑफिसच्या स्टाफ समोर माझा अपमान केला, तोही जाणीवपूर्वक. त्याचं काय? त्याचं काहीच नाही. विनंती. हात 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 राहिले ना. हा? आवाज नाही येते, जोरात जोरात. अच्छा, म्हणजे त्या दिवशीच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी म्हणून हे सगळं करतेस तू? बदला बिदला घेण्यासाठी हे आयुष्य खूपच छोट आहे. आणि तुमच्या बाबतीत हा विचार मी अजून तरी केलेला नाही. हा पण त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल का मी नेहमी गप्प बसेन, तर असं नाही. नेहमी नेहमी गप्प बसणाऱ्यातली मी नाही. आजवरती तुम्हाला हवं तसं वागत आलं. या सगळ्यात कधी माझ्या मनाचा विचार केलाय? तर मला पण मन असेल, मला पण भावना आहेत.
मला पण मान आहे, सन्मान आहे, अस्तित्व आहे माझं काहीतरी. केला का या सगळ्याचा विचार? सांगा ना. हो ना, तो कायचा विचार करते? त्यापाशी वेळ आहे का विचार करायला? त्याची कामं छान शौकीन आणि ही उठवळ यायच्या पासून फुरसत मिळेल तर विचार कराल ना तो दुसऱ्याचा. आई बास झाला आता. तुम्ही चला बरं इथून. काय म्हटलं? काय? बाबा मी काय म्हणतोय तुम्ही ऐका ना माझं. तुम्ही इथून चला, मी तुमची दुसरीकडे सोय करून देतो ना. दुसरीकडे काऊन? हा, माझं स्वतःचं घर असताना दुसरीकडे काऊन व्यवस्था करून राहिले? तिथेच करा ना व्यवस्था. अच्छा, नाही म्हणजे आता ही अशी अडवणूक करणार आहेस तू माझी? हा, अडवणूक मी का करू? अडवणूक तर तुम्ही करून राहिले माझी. हे जायची सोय ठेवली नाही ना, घरची ना दारची. आज या गोष्टीचा सोक्ष मोक्ष लावल्याशिवाय मी इथून हलणार नाही. अगं पण त्याच्यात माझा काय संबंध आहे? हे बघा, त्या नाना नानींच्या घरातून तुला मी तर नाही ना बाहेर काढलं. ते समिधाने काढलं ना, मग मी काय करू? तुमचा दोष नाही. बरं मान्य, पण हिचा तर दोष आहे ना. आणि हिला तुमची फूस आहे म्हणून तर इतकी हिंमत करून राहिली ना. आणि म्हणूनच तुम्ही दोघांनी माफी मागितल्याशिवाय मी इथून जाणार नाही. तुला राहायचंय ना झोपडीत राहा तू एकटी इकडे. ओके, आम्हाला काही फरक पडत नाही. गाडी चल यार प्लीज. गुरु अजिबात ऐकू नकोस. हळूहळू आपला बिझनेस सर्कल मध्ये ही गोष्ट पसरत जाईल. अरे आपला कंपनीचा सीईओ स्वतःच्या बायकोला रस्त्यावर ठेवतोय, ही गोष्ट जर सगळ्यांना कळली ना तर तुझी खूप बदनामी होईल. गुरु सॉरी म्हणून टाक. यारी तू याचं काही ऐकू नको. हा मुद्दाम करतोय. तू जरा गप्प बसशील का? तुझ्याचमुळे झालंय हे सगळं. मी तुला काय गरज होती समिधाला सांगायची की राधिकाला घराबाहेर काढ म्हणून? गॅरी मी नाही सांगितलं काही. आय स्वेअर. खोटं बोलते ती. तिच्याच सांगण्यावरनं मी राधिकाला घराच्या बाहेर काढलंय. का सांग तू काय बोलतेस? प्रॉब्लेम झालाय. राधिका घराबाहेर पडलीये हे रेवतीने नानांना सांगितलं फोन करून. नानांचा मला फोन आला की ताबडतोब राधिकाला घरात घे, नाही तर तुला आणि पंकजला घराबाहेर जायला लागेल. Can you do that? ऑफकोर्स यू कॅन डू दॅट. घर त्यांच्या नावावर आहे माहिती ना तुला. मी तुला सांगितलं होतं मला नको फोर्स करू शकणार. सो व्हॉट आय फील इज राधिका मॅमचं ना थोडं मेकओव्हर झालं पाहिजे. म्हणजे जेनी हे तुझ्यासारखं शर्ट पॅन्ट वगैरे घालायचं का? मॅम आता तुम्ही फक्त अथर्वची मॉम किंवा गुरु सरांच्या वाईफ नाही आहात ना मॅम. युअर अ बिझनेस लेडी. मॅम माझ्या एका फ्रेंडचं सॅलॉन आहे, तर मॅम तुम्ही माझ्याबरोबर उद्या तिथे या. बस जेनी मी येईन उद्या तुझ्या बरोबर.